निवडणुकीचा। आणि आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत, पण त्याआधी भाजपच्या सेलिब्रेशनची दृश्य एकमेकांना पेढा भरवत आणि भाजपचे झेंडे फडकवत हा विजय साजरा होतोय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात। आणि आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सपकाळ सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सगळ्यात आधी पहिला प्रश्न हाच आहे जो तुम्हालाही ऑब्व्हियस असेल की या आकडेवारीनंतर पहिली प्रतिक्रिया काय आपली? ही आकडेवारी जी आहे या आकडेवारीचा अंदाज एकंदरीत हा आला होता। जनमताचा कौल या अनुषंगाने नव्हे, जनमताचा जर कौल असेल तर तो आम्ही जरूर स्वीकारला पाहिजे। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, अनेक पराभव पावसाळे उन्हाळे आम्ही सर्व बघितलेलं आहे। मात्र ही निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नसल्याचं देखील मी आपल्या निदर्शनास या निमित्ताने या ठिकाणी आणून इच्छितो। तारीख पे तारीख हा एका चित्रपटातला डायलॉग हा चित्रपटातच न राहता निवडणुकांच्या तारखापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत सारखे ह्या तारखा ज्या बदलत राहिल्या याचा एक घोळ जो आहे हा आपल्या ठिकाणी आहे। मूलभूत स्वरूपामध्ये मतदार याद्यांच्या अनुषंगाने असणारी आमची हरकत ही तर आपल्या ठिकाणी कायमच होती आणि याच भरीसभर म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चक्क मंगल कार्यालयामध्ये भाडोत्री मतदार आणून ठेवल्याचे देखील चित्र हे आपल्या समोर होते। त्यामुळे बोगस मतदान हा एक त्यातला तिसरा मुद्दा आणि या तिघांची गोळ्याबेरीज केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाशी फिक्सिंग केलं होतं हा आमचा असणारा जो आरोप आहे तो आरोप हा अबाधित राहत असतानाच जी आकडेवारी आलेली आहे ही फिक्सिंगच्याच अनुषंगाने असल्याचं आमची जी शंका आहे किंवा हरकत आहे हिचं सविनय या ठिकाणी आम्ही ती नोंदवू इच्छितो। आणि या गोष्टीच्या नंतरचा जो भाग आहे राजकीय विश्लेषणाचा जो आजची स्थिती आहे की सरकार याच्यामध्ये सर्व आलबेल नाही, गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, तिन्ही पक्ष आपसात भांडतात आहे, जनतेचे प्रश्न जनतेचे मुद्दे ही तशीच आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती एकंदरीत अत्यंत वाईट आहे आणि अशा परिस्थितीत अशा स्वरूपाचे जर निकाल येत असतील तर विश्वास कसा ठेवावा हा देखील एक प्रश्न राजकीय कार्यकर्ता या नात्यानं हा मलाही पडलेला हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अनुषंगानं जी मदत केली त्याकरता सर्वात मोठं श्रेय हे निवडणूक आयोगाचं असल्यामुळे मी त्यांना पहिले या संदर्भामध्ये मी शुभेच्छा देतो। दुसरा जो आहे की महायुतीमध्ये आता दोन पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अनुषंगानं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांना आता लवकरच बाहेरची वाट दाखवण्यात येणार आहे। त्याबद्दल मला त्यांच्या संदर्भामध्ये आमचे राजकीय सन्माननीय प्रतिस्पर्धी या नात्यानं चिंता आणि काळजी त्यांच्याबद्दल मी व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पक्षाचं हे फिक्सिंगचं राजकारण आपल्याला जमतं, फोडाफोडीचं राजकारण आपल्याला जमतं आणि पैशाचा महापूर अतिवृष्टी या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहायला मिळाली। या सर्वांच्या माध्यमातून का असेना आपण मिळवलेल्या यशाबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो। पण सपकाळजी आपलेच नेते विजय वडेट्टीवार सकाळी असं म्हणाले होते की भाजप एक नंबरचाच पक्ष होणार आहे, त्यांनी सकाळीच सांगून टाकलं होते। मात्र ते दुसरं वाक्य असं म्हणाले होते की काँग्रेस दुसऱ्या नंबरवर असेल। पण सध्याची जी आकडेवारी जी समोर आलेली आहे आणि त्याच्यानंतरही आपण सर्वस्वी दोष हा भाजपला किंवा यंत्रणांनाच देणार आहात, काँग्रेसचं या संदर्भात कुठे नियोजन किंवा अन्य गोष्टींमध्ये काही त्रुटी राहिल्यात असं आपल्याला वाटत नाहीये सपकाळजी? नाही, विजय वडेट्टीवारजींचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि हे निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं महाराष्ट्र पिंजून काढत असताना जो पैशाचा महापूर बघितला गेला आणि एकंदरीत जी व्यवस्था बघितली गेली त्या अनुषंगानंच हा आमचा कयास आणि पक्ष म्हणून हा आमचा अंदाज होता। निवडणुकांचा निकाल हा स्वीकारला पाहिजे खेळाडू वृत्तीच्या अनुषंगानं, याच्यात दुमत नाही। मात्र हा जो निकोप स्वरूपाची जी निवडणूक ही झाली नाही या निवडणुकीमध्ये आजपर्यंत कधी इतिहासामध्ये जेवढ्या शंका जेवढ्या गैरप्रकार ही समोर आलीत। मी माध्यमांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ज्या ब्रेकिंग चालल्या त्या कशा चालल्या, त्यानंतर पैशाचा जो उपयोग झाला हा उघड्या डोळ्यांनी सगळ्याला बघावला, तो हा वादाचा विषय नाही आणि या पार्श्वभूमीवर हा निकाल आहे। मला एवढंच या निमित्तानं सांगत असताना भाजपचं तर अभिनंदन आम्ही केलंच आहे। राहिला 2 नंबर येण्याची